लोकांच्या मनात स्थान मिळवणारे नेते तर आपल्याला माहीत असतीलच, पण आज आपण अशा एका नेत्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना लोकांच्या मनासोबतच त्यांच्या देवघरात देखील स्थान मिळालं. आठवणीतले नेते या सिरीजमधून आपण अनेक दिवंगत नेत्यांच्या स्मृतींना उजाळा दिला, त्यांच्या आठवणींमध्ये रमलो. प्रत्येक नेत्याची गोष्ट वेगळी होती, त्यांचा प्रवास वेगळा होता. हा प्रवास उलगडत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आता आपण या सिरीजच्या शेवटापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आणि आज आठवणीतील नेते या आपल्या खास सिरीजच्या शेवटच्या भागात आपण हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे फक्त एका भाषणाच्या सुरुवातीचे वाक्य नाहीये, तर ही होती एका वाघाची दरकाळी. मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे भाषण करून संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांमध्ये राज्य करणारा शिवसेनेचा वाघ, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यातला हो. मुंबई आणि मुंबईकरांच्या मनामनात राज्य करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1929ला पुण्यात झाला. केशव ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या थोर विचारवंतांच्या पोटी बाळासाहेब ठाकरे जन्माला आले. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लढा उभारणाऱ्या आणि त्यासाठी लढणाऱ्या नेत्यांमधलं प्रमुख नाव म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. आपल्या परखड आणि स्पष्ट विचारांनी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा बळकट केला, तर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. आपल्या वडिलांच्या याच विचारांची आणि कर्तृत्वाची छाप लहान वयातच बाळासाहेबांवर पडली आणि इथूनच त्यांच्यामध्ये मराठी अस्मितेबद्दल प्रेम आणि अभिमान रुजला गेला. बाळासाहेबांनी संगीत क्षेत्रात काहीतरी करावं असं प्रबोधनकार ठाकरे यांना वाटायचं. त्यासाठी त्यांनी काही वाद्यसुद्धा घरी आणली होती, पण बाळासाहेबांचे संगीतासोबत काही सूर जुळू शकले नाहीत. त्यांचे सूर जुळले ते दुसऱ्याच एका कलेसोबत, व्यंगचित्रकार म्हणून. व्यंगचित्रकार म्हणून काम करत बाळासाहेबांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. 1950 मध्ये ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार R.K. लक्ष्मण यांच्यासोबतही काही काळ काम केलं. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्र, व्यंगचित्र, जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत. पण नंतर बाळासाहेबांनी नोकरी सोडून 1960 मध्ये मार्मिक या नावाने स्वतःचं व्यंगचित्रात्मक साप्ताहिक सुरू केलं. बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात व्यावसायिक दृष्टीने कमी आणि महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठी जास्त केली होती. याच मार्मिकच्या माध्यमातून एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली, ज्यातून मार्मिक फक्त एक साप्ताहिक न राहता बाळासाहेबांच्या विचारांचं प्रतीक बनलं. बाळासाहेबांनी मार्मिकची स्थापना करेपर्यंत स्वतंत्र मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती, पण महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या आपल्या मुंबईत मराठी माणसालाच योग्य मान आणि दर्जा मिळत नव्हता. नोकरीत मराठी मुलांना संधी नव्हती, तर सगळे व्यवसायधंदे एकतर दक्षिण भारतीय किंवा गुजराती लोकांच्या ताब्यात होते. त्यामुळे मुंबई जरी मिळाली असली तरी मराठी माणसाला त्याचा हक्क मिळणं बाकी होता आणि मराठी माणसाला त्याचा हाच हक्क मिळावा यासाठी लढण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वटणीवर आणण्याचा प्रयत्न केला. मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली, पण साप्ताहिकात लिहून सुटेल इतका छोटा हा प्रश्न नव्हता. त्यामुळे लोकांना एकत्र करून संघटितपणे लढण्याची गरज असल्याचं बाळासाहेबांना जाणवलं आणि आपल्या मराठी माणसाला एकजूट करण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना फक्त एक राजकीय पक्ष नव्हता, तर मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी लढणारी ती एक सेना होती. महाराष्ट्रात सुविधा आहेत, उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार. महाराष्ट्रात पैसा आहे, पण मराठी माणूस गरीब. तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मराठी माणसालाच मान नाही. ही परिस्थिती बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या समोर आणली आणि शिवसेनेच्या माध्यमातून या विरोधात आपल्या हक्कांसाठी लढायला मराठी माणसाला संघटित केलं. या विरोधात लढायला मराठी बळ दिलं. बाळासाहेबांच्या भाषणांनी स्वच्छ विचार, धारदार शब्द, भेदक आवाज आणि जोडीला थोडासा विनोद यांनी परिपूर्ण असलेलं बाळासाहेबांचे भाषण शिवसैनिकांसोबतच सगळ्या मराठी माणसांसाठी एका टॉनिकप्रमाणे काम करायचं. बाळासाहेबांचे शब्द सगळ्यांमध्ये वेगळाच उत्साह भरायचे. त्यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणासाठी तर प्रचंड गर्दी व्हायची. 30 ऑक्टोबर 1966ला शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला आणि त्या दिवसापासून शिवतीर्थ, बाळासाहेब आणि प्रचंड गर्दी हे समीकरण कायम राहिलं. सामनामधील त्यांचे अग्रलेखही मराठी माणसाचा हुंकार बनले. व्यंगचित्रकाराची निरीक्षण दृष्टी आणि प्रबोधनकार आणि आचार्य अत्रे यांच्या विचारांची छाप असलेले अग्रलेख संपूर्ण महाराष्ट्र वाचायचा. त्यामुळे बाळासाहेब मराठी माणसाच्या अधिकाधिक जवळ गेले. राजकारणातही ते तितकेच प्रभावी होते. आक्रमकपणा ही त्यांची ओळख असली तरी वेळ पडेल तेव्हा ते संयमाने परिस्थिती हाताळायचे.
1995ला मनोहर जोशी यांच्या रूपाने पहिल्यांदा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं, तेही बाळासाहेबांच्या जोरावर. हिंदुत्ववादी भूमिका, रोखठोक विधानं, बॉम्बस्फोट करणाऱ्यांवर कठोर टीका आणि राष्ट्रभक्त मुस्लिमांविषयी स्पष्ट भूमिका यामुळे त्यांचं नेतृत्व अधिक प्रभावी बनलं. बाबरीच्या घटनेनंतरही मला माझ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे असं स्पष्ट म्हणणारे ते एकमेव नेते होते. बाळासाहेबांनी कधीही निवडणूक लढवली नाही, कधी पद भूषवलं नाही, तरी राजकारणावर त्यांचं वर्चस्व होतं. मराठी माणसाच्या प्रश्नांसाठी त्यांनी व्यासपीठ उभं केलं. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बेचे मुंबई असे नामांतरण, संभाजीनगर धाराशिव ही संकल्पना, अशा अनेक गोष्टींसाठी बाळासाहेब कारणीभूत ठरले. कलाकारांचे प्रश्न सोडवण्यापासून ते सामान्यांच्या हक्कांसाठी लढण्यापर्यंत बाळासाहेबांची ओळख सर्वसमावेशक होती. राज ठाकरे यांचं पक्ष सोडणं असो किंवा काही मोठ्या नेत्यांची बंडाळी, या सगळ्या शिवसैनिकांचा विश्वास मात्र अढळ राहिला. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेबांचे निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला. 2012च्या दसरा मेळाव्यात ते आजारी असल्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, पण व्हिडिओ संदेशातून माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा अशी साथ त्यांनी घातली होती. त्यांच्या त्या अवस्थेने संपूर्ण शिवसेना व्यथित झाली होती, पण आशा सगळ्यांनी ठेवली होती. मात्र अखेर बाळासाहेब गेले आणि महाराष्ट्रातील एक पर्व संपलं. शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, साहिब अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे बाळासाहेब आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आणि विचार आजही जिवंत आहेत. आजही कोणत्याही शिवसेना नेत्याचं भाषण त्यांची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होत नाही. सामान्य लोकांच्या तोंडी आजही आज बाळासाहेब असते तर हे वाक्य ऐकू येतं. आज आठवणीतील नेते या खास सिरीजमधून आपणही बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. काही म्हणतात सामन संपेल एवढी छोटी कारकीर्द नव्हती, पण वेळेच्या मर्यादेमुळे इथेच थांबूयात. बाकी आजचा हा भाग आणि आठवणीतील नेते ही संपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी अपडेट राहण्यासाठी नेहमी